नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. कारण सारंगची आणि चंद्रकांतची आता 8 वर्षानंतर भेट होणार आहे आणि तीही पंढरपूरच्या वारीमध्ये. आणि 8 वर्षानंतर भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी आता सारंगच्या आणि सावळीच्या समोर येणार आहेत. तर हो प्रेक्षकांनो, 8 वर्षापूर्वी राजकुमारने सारंगला आणि सावळीला वेगळं केलं होतं. म्हणजे खरं तर राजकुमारचा खरा चेहरा, त्याची सगळी कारस्थानं ह्या चंद्रकांतच्या समोर आलेली असतात आणि म्हणूनच इतके दिवस, इतकी वर्ष त्याने चंद्रकांतला किडनॅप करून ठेवलंय. आणि आज योगायोगाने मात्र पंढरपूरला विठुरायाच्या कृपेने सारंगची, सावळीची, सगळ्यांचीच भेट झाली आहे. आणि इतक्या वर्षांचं कारस्थान फायनली आता सारंगच्या आणि सावलीच्या समोर आलेलं आहे. तर मंडळी, ह्या गाण्याच्या स्पर्धेसाठी जे टेंडर निघणार होतं, ते टेंडर आता खरं तर भैरवीला मिळालंय. पण विठुरायाच्या कृपेने भैरवी आता अशा काही गोष्टींमध्ये अडकली ना, त्यामुळे विठुरायाची सेवा करण्याचा चान्स ओवीला आणि सायलीला मिळालेला आहे. आता हे सगळं सविस्तर कसं घडलंय हे पाहूयात. मंडळी, इकडे सायली आता टेंडर भरण्यासाठी, म्हणजे ते गाण्यासाठी ॲप्लिकेशन भरण्यासाठी फॉर्म भरत असते. आणि आता त्याच्यामध्ये तिला कळलंय की ह्या गाण्यामध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग घेतलाय आणि बऱ्याच लोकांनी हे ॲप्लिकेशन भरलंय. त्याच्यामुळे हा चान्स ओवीला मिळेल की नाही, आता ह्याचं तिला काळजी वाटत असते. आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि म्हणतो की झालं का फॉर्म भरून? त्यावर सावली म्हणते की हो, फॉर्म तर मी भरलाय, पण सारंग मला वेगळंच टेन्शन आलंय. म्हणजे ह्या स्पर्धेसाठी इतक्या लोकांनी फॉर्म भरलेत ना, की सारंग आपल्याला चान्स मिळेल की नाही, ओवीला गाणं गाता येईल की नाही, तेच काही कळत नाहीये. म्हणजे बघा ना, याच्यासाठी टेंडर निघालंय. टेंडर आपल्याला मिळालं ना, तरच आपल्याला तो चान्स मिळणार आहे. मला काही कळतच नाहीये. आता इकडे त्यावर अबीर म्हणतो, आई तू काय एवढं टेन्शन घेतेयस? नको काळजी करूस, हे टेंडर ओवीलाच मिळणार आहे, तुलाच मिळणार आहे. अजिबात काळजी करायची गरज नाहीये. आता ओवी सुद्धा म्हणते की सावली टीचर कशाला इतकी काळजी करताय? मला माहिती नाही, हे टेंडर तुम्हाला मिळणार आहे आणि हे गाणं सुद्धा मीच गाणार आहे. तर मंडळी, सावलीला टेन्शन आलंय, पण सारा म्हणतो की बघ, दोघांना सुद्धा फुल कॉन्फिडन्स आहे की हे टेंडर तुला मिळणार आहे आणि सावली ओवी गाणं गाणार आहे. कशाला एवढी काळजी करतेस? नको काळजी करूस, सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. आता ही दोघं पण मुलं आहेत ना, सावलीला मोटिवेट करत असतात. त्याच्यामुळे सावलीला कुठेतरी वाटतं की बाबा मिळू शकतं आपल्याला हे टेंडर. तर मंडळी, इकडे असं दाखवलं की मोनिका आहे ना, ती भैरवीला भेटायला भैरवीच्या घरी आलेली असते आणि भैरवीला जोरजोरात आवाज देत असते. आता तेवढ्यात भैरवी आतून तिने ऐकलंय की हा तर मोनिकाचा आवाज आहे आणि ही भारून बोंबलत असते की भैरवीजी कुठे आहात, या बाहेर. आता ही भैरवी घाबरली, कारण तिने तिकडे खंड्याला लपून ठेवलंय. भैरवी म्हणते की ही बिनकामाची डोकं नसलेली बाई इथे कशासाठी आली आहे. पण तिने आता खंड्याला भेटू नये किंवा बघू नये म्हणून पटकन ते कर्टन ओढून घेते आणि बाहेर येते आणि म्हणते की मोनिका, तू कशासाठी इथे आलीस? काही काम होतं का? तर मोनिका म्हणते की हो, म्हणजे माझे तसं तुमच्याकडे काम होतं, कारण राजकुमार कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तू कालपासून घरून निघून गेलाय ना, तो कुठे अजून आलाच नाहीये आणि त्याच्याशी मी खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, त्याचा काही कॉन्टॅक्ट पण होत नाहीये. तुम्हाला माहिती आहे का तो कुठे गेलाय तो? भैरवी म्हणते की राजकुमार घरी नाहीये, तो कुठे गेलाय हे मला कसं माहीत असेल? माझा काय या सगळ्याशी संबंध? त्यावर आता ही मोनिका म्हणते की अहो तसं नाही, पण तुम्हाला कदाचित माहीत असेल ना, तुम्ही दोघं एकमेकांच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये असता. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की चौघजण बसलेले असतात आणि जेव्हा सारंग आता ह्या सगळ्यांची समजूत घालतो ना की सावलीला, की काही होणार नाहीये, हे टेंडर तुलाच मिळणार आहे. तेवढ्यात आता वीर म्हणतो की सुपर हिरो तू किती छान आहेस रे, मला खूप आवडतोस. तर ओवी म्हणते बाबा, तू सुद्धा मला खूप आवडतोस. आणि तेवढ्यात सायली म्हणते मला सुद्धा. आणि तेवढ्यातच ती बिचारी थांबते बरं का. म्हणजे तिला सुद्धा म्हणायचं असतं की सारंग तुम्ही मला आवडता, पण ती आता तिथेच थांबली आहे आणि सारंग मात्र तिच्याकडे, सावलीकडे बघतच बसलेला असतो. तेवढ्यात आता ओवीला म्हणते की ओवी चला आता चला, घरी निघूया म्हणून. तर ओवी म्हणते की बाबा, मी थांबते ना आज इथे. आता तेवढ्यात अबीर सुद्धा म्हणतो की सुपर हिरो, ओवीला राहू दे ना, आजचा दिवस फक्त, उद्या घेऊन जा. सारंग म्हणतो नाही अगं, तू काल म्हणालीस ना एक दिवस, मग आता राहिलीस की नाही एक दिवस, चल आज निघूया. तर आता अबीर पुन्हा रिक्वेस्ट करत असतो आणि आता ओवी सुद्धा म्हणत असते की बाबा एक दिवस प्लीज. सावली सुद्धा म्हणते की राहू द्या ना एक दिवस. तर आता सारंग म्हणतो की नाही गं, मला सुद्धा घरी नाही करमत. घरी नसली की घर कसं सुनं सुनं वाटतं आणि मला सुद्धा तिची सवय झाली आहे ना, नाही करमत मला पण. त्यावर सावली म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. ओवीला म्हणते ओवी बाळा, तू आत्ता जा घरी, आपण नेक्स्ट टाइम पुन्हा भेटूया. पण आता सावली म्हणते की बरं ठीक आहे, पण मी काय म्हणते, तुम्ही तिला घेऊन चाललात तर आम्ही आता एक रियाज करायचा का? तेव्हा सारंग म्हणतो की हो, रियाज करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे दोघी पण जात असतात रियाज करायला आणि सारंगमध्ये बसलेला असतो. आता सावलीचं इकडे जाऊ तिकडे जाऊ असं झालेलं असं, कारण सारंगमध्येच आहे आणि हा पण सीन मधला असं छान दाखवला आहे. तर मंडळी, आता ही मोनिका इकडे आली आहे आणि आता ती भैरवीला म्हणत असते की राजकुमारचा काही कॉन्टॅक्ट झाला, तुम्हाला त्यांनी फोन वगैरे केला तर प्लीज मला कळवा. आता भैरवी म्हणते सुद्धा ही इथून गेली तर लवकर बरं होईल, खंड्याला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आता ती मोनिकाला म्हणते की मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तू आता गेलीस तरी चालेल. आणि आता मोनिका चाललेली असते, तेवढ्यात तिचं लक्ष खंडाकडे जातं आणि ती विचारते की इथे कोणी आहे का?
तर आता भैरवी म्हणते की नाही इथे कोणीच नाही आहे. मोनिका म्हणते की नाही नाही हं, मी आता इथे कोणीतरी पाहिलं, कोणीतरी आहे आतमध्ये. आणि तेवढ्यात हा आता त्याचा जो माणूस आहे ना मास्क, तो जातो आणि पटकन तो कर्टन लावून घेतो आणि म्हणतो की नाही मॅडम कोणीच नाही आहे. आता मोनिकाला मात्र इथे खूप मोठा संशय आलाय की भैरवी आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. तर मोनिका आता तिथून निघून जाते. तर मंडळी आता इकडे अबीर म्हणतो की सुपर हिरो ज्या दिवशी ही स्पर्धा आहे त्याच दिवशी माझी परीक्षा आहे. मग मग मी कसं जाणार तिकडे ह्यांची स्पर्धा बघायला सांग बरं. मला सुद्धा गाण्याला जायचं आहे. तर आता इकडे अबीर म्हणतो की ऐका ना मला एक छान आयडिया सुचले. म्हणजे बघा माझी परीक्षा संपली, पेपर संपला की आपण पंढरपूरला जाऊ शकतो. आता सारंग म्हणतो तुला माहिती आहे का पंढरपूर कुठे आहे ते? अबीर म्हणतो की पंढरपूर हो माहिती आहे ना, पुण्याच्या पुढे. आता अबीरने एखादा हट्ट केला आणि सारंग नाही म्हणेल असं होऊ शकतं का? त्यामुळे सारंग म्हणतो की नक्कीच. तुझं परीक्षा संपली, पेपर संपला की आपण पटकन लगेच पंढरपूरला जाऊया. तर आता मंडळी ह्या लोकांचं पंढरपूरला जायचं ठरलंय. तर इकडे आता जी भैरवी आहे ती इकडे तिलोत्तमाला फोन करत असते. तिलोत्तमा म्हणते की ही का बाई फोन करते? मला का त्रास देतेय? आणि ती फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की का फोन केलायस? तुला एकदा सांगितले ना की तुझा आणि माझा काही संबंध नाहीये बाई. त्याच्यामुळे का फोन करतेयस? तर भैरवी म्हणते की "अगं, मी तुला जी ऑफर दिली होती, त्या ऑफरचा काय विचार केलास? काही विचार केलास की नाही केलास?" त्यावर आता तिलोत्तमा म्हणते की "मला तुझी कोणतीही ऑफर स्वीकारायची नाहीये. कारण माझा तुझ्यासारख्या बाईवरती अजिबात विश्वास नाहीये. 8 वर्षापूर्वी तू जे काही माझ्यासोबत वागली आहेस, केलंयस, माझ्या कुटुंबासोबत जे काही वागलीस ना, ते मी अजिबात विसरलेली नाहीये. त्याच्यामुळे मी तुझ्यासारख्या बाईवर कधी विश्वास ठेवू शकत नाहीये." तर मंडळी आता इथे भैरवी म्हणते की "हे बघ, मी काय म्हणते की मी माझ्या आयुष्यात काही चुका केल्यात ह्या मान्य करते. पण मी तुला एक ऑफर दिली आहे आणि मी तुला हेही सांगितलंय, की मी माझ्यामध्ये बरेचसे बदल केलेत आणि तुला हवं तर माझ्यावरती जर विश्वास बसत नसेल, तर तू मला सांग मी काय करू ते. तू जे मला सांगशील ना, ते मी करायला तयार आहे. फक्त एकदा बोलून बघ, म्हणजे तुझा विश्वास बसेल." तेव्हा तिलोत्तमा म्हणते, की "हो, असं म्हणतेस? मग ठीक आहे. मी तुला जे आता काम सांगते, जर तू हे काम केलंस, तर माझा तुझ्यावरती विश्वास बसेल." तेव्हा आता भैरवी म्हणते, "का गं बोलून तर बघ." तेवढ्यात आता हे पंढरपूरच्या वारीतल्या ज्या अंध लोकांसाठी जी गाण्याची स्पर्धा ठेवली आहे, त्याच्यामध्ये सायलीने पार्टिसिपेट केलं. म्हणजे तिने फॉर्म भरला त्या स्पर्धेसाठी आणि त्याचे टेंडरसुद्धा निघालेत आणि ते टेंडर सावली गुरुकुलला मिळू नये असं मला वाटतं. त्यासाठी तू काही वाटेल ते प्रयत्न कर. पण काहीही झालं तरी हे टेंडर सावलीला मिळता कामा नये आणि ओवी त्या गाण्यात त्या स्पर्धेत गाता कामा नये. तर मंडळी आता इथे भैरवीने कसलाही विचार न करता तिलोत्तमाला शब्द दिलाय, की हे टेंडर तिला मिळणार नाही याची खात्री मी तुला देते. काहीही झालं तरी हे टेंडर फक्त आणि फक्त मलाच मिळणार. आता हा शब्द तिने तिलोत्तमाला दिलाय. तर मंडळी इकडे आता सावली आहे ना फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळेला मागून भैरवी आली आणि ती कोणातरी सांगत असते, की ह्या स्पर्धेसाठी तिने सुद्धा फॉर्म भरलाय. फक्त हे टेंडर तिला मिळालं की झालं. आणि हे सगळं बोलणं सुरू असताना मागून भैरवी आलेली असते आणि म्हणते, की "सावली, हे टेंडर तुला कधीही मिळणार नाही. त्याच्यामुळे तू ह्या गोष्टीचं स्वप्नही बघू नकोस." सावलीने आता तो फोन ठेवलाय आणि म्हणते, की "माई तुम्ही?" त्यावर आता ही भैरवी म्हणते, की "हो, आज तुझ्या तोंडून माई हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे अजूनही तू तुझे संस्कार विसरलेली नाहीयेस." त्यावर आता सायली म्हणते, की "तुम्ही इथे कशासाठी आलात ते बोला. काय काम आहे तुमचं इथे?" भैरवी म्हणते, की "माझं तुझ्याकडे तसं काही काम नाहीये. काय काम असणार आहे माझं तुझ्याकडे? पण तू आता ज्या टेंडरबद्दल बोलत होतीस ना, ते टेंडर तुला मिळणार नाहीये. याची गॅरंटी मी तुला देते. कारण हे टेंडर फक्त आणि फक्त मला मिळणार आहे." सावली म्हणते, की "माई." त्यावर आता ही लगेच म्हणते, की "ए सावली, तुझा आवाज खाली कर. कारण हे टेंडर मिळण्यात की तुझी लायकी नाहीये आणि हे टेंडर मला मिळवून दाखवणार. हा शब्द देते तुला." आणि मंडळी खरंच हिने सरळ-सरळ सावलीला धमकी दिली, की "हे टेंडर मी तुला मिळवू देणारच नाहीये. हे टेंडर मीच मिळवणार." असं म्हणून तर ती निघून गेली. पण सावलीला मात्र टेन्शन आले, की खरंच ही आता भैरवी जर असं म्हणाली आहे, म्हटल्यानंतर हिच्या बऱ्याच अशा ओळखी आहेत आणि काही करून ही टेंडर तीच मिळवणार आणि त्याच्यामुळे तिला हा चान्स मिळेल की नाही आता त्याची काळजी वाटून राहिलेली असते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की हा सारंग ओवीची छान अशी तयारी करत असतो. तिची केसं बनवत असतो आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते, की "बाबा, मला ना सायली टीचरला भेटायला जावंसं वाटतंय. मी जाऊया का? आपण एक काम करूया का? आपण दोघेही जाऊया ना सायली टीचरला भेटायला." सारंग म्हणतो, की "आत्ता? आत्ता काय आहे? तू आत्ताच आलीस ना तिला भेटून." तर आता ओवी म्हणते, की "पण मला येते ना तिची आठवण, खूप आठवण येते, तर जाऊया आपण." सारंग म्हणतो, "काय आहे सावली टीचर, सावली टीचर काय लावलंय सारखं? आणि आता तू तिच्यासोबत जाणार आहेस ना पंढरपूरला, तेव्हा किती हवा तेवढा वेळ घालव तुझ्या सावली टीचरसोबत. पण आता इथे आहेस तर बाबासोबत पण वेळ घालव की." तर मंडळी आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात मागून अमृता येते आणि म्हणते, की "ओवी, तुला देवाची पूजा करायची होती ना, मग चल लवकर." "मी पूजा करायला चालली आहे." आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो, की "ओवी,
देवाची पूजा कधीपासून? आणि ओवी सुद्धा हो म्हणते की हो हो हो, मला पण देवाची पूजा करायची आहे. आणि ती आता इथे अमृताबरोबर धावतच निघून जाते. आता इथे सारंगला थोडंसं आश्चर्यच वाटतं, पण आता ह्या दोघी सुद्धा इथे आल्यात, गणपती बाप्पाची छान पूजा करतात. आणि ओवी गणपती बाप्पासोबत हात जोडून म्हणते की देव बाप्पा काहीही कर, पण प्लीज हे टेंडर आमच्या सावली टीचरलाच भेटू दे. जर हे टेंडर सावली टीचरला मिळालं ना, तरच मला तिथे गाता येईल आणि तरच मला विठुरायाची सेवासुद्धा करता येणार आहे आणि मला सावली टीचरबरोबर वेळसुद्धा घालवता येणार आहे. तू प्लीज काही कर. तुला माहिती आहे ना, मला आणि अबीरला जे काही हवं असतं ते सगळं सगळं तुला माहीत असतं आणि तू आम्हाला हेल्प करशील ना, आम्हाला देशील ना हा चान्स. आता ती प्रार्थना करते आणि म्हणते की देवबाप्पा काहीही कर, पण आत्ता पंढरपूरच्या वारीमध्ये गायचा चान्स आम्हालाच मिळू दे. आता अमृता तिच्याकडे बघत असते आणि म्हणते की काय एवढा वेळ काय असं मागते गणपती बाप्पाजवळ? तर ओवी म्हणते की हे असं सांगायचं नसतं. ह्या दोघींचं बोलणं सुरू आहे आणि तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते आणि म्हणते की काय देवपूजा चालली आहे आणि ही केव्हापासून? हिला पण पूजेची सवय लागली आहे का? त्यावर अमृता म्हणते की हो, तिला सुद्धा देवाची पूजा करायला खूप आवडते. आणि ती आता ओवीला म्हणते की जा आजीला प्रसाद दे. पण आता ही ओवी घाबरत असते. अमृता म्हणते जा, काही होणार नाही आहे. आता ओवी जाते आणि तिला प्रसाद देते. तेवढ्यात अमृता म्हणते की आई तिला आशीर्वाद द्या ना. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अच्छा, आशीर्वाद हवाय का? आता ती ओवीच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की बाळा, तुला ज्या गोष्टीसाठी आशीर्वाद हवाय ना, ती गोष्ट तुझी कधीच पूर्ण होणार नाही आहे आणि मी ती होऊ सुद्धा देणार नाही आहे. काही झालं तरी हे टेंडर तुला मिळणार नाही आहे, असं ती मनातल्या मनात म्हणते. आणि अमृताला म्हणते की बघितलंस, मी दिला तिला आशीर्वाद. म्हणते जा बाळा, तुझ्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या पूर्ण होतील बरं का. आणि ती मनातल्या मनात काहीतरी वेगळंच बोललेली असते. आता ओवी तिथून निघून जाते. तर मंडळी इकडे आता जी भैरवी आहे ती विचारत असते की काय झालं टेंडरचं? जो फॉर्म सायलीने भरला होता तो मी तुम्हाला काढून टाकायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? त्यावर आता तो माणूस म्हणतो की मॅडम असं नाही करता येणार आहे, कारण ह्या गोष्टीसाठी आहेत ना, ह्याचे जे फॉर्म आहेत ते सगळे ऑनलाईन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात काही चेंजेस करता येणार नाही आहेत. आपण यासाठी काहीच करू शकत नाही आहे. पण ही भैरवी म्हणते की ते मला माहीत नाही आहे. काही झालं तरी हे टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. त्या सावलीला हे टेंडर मिळता कामा नये. त्यावर तो माणूस म्हणते की अहो मॅडम, तुम्ही काय एवढी काळजी करताय? नाही मिळणार त्यांना हे टेंडर. त्यावर तो म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की या फॉर्ममध्ये तुम्हाला काहीच मानधन घ्यायचं नाही आहे. 0 मानधन ठेवायचं आहे. ती जर तुम्ही गोष्ट केलीत ना, तर तुम्हाला हे टेंडर नक्कीच मिळेल. कारण कोणतीही व्यक्ती फुकटची कोणतीही सेवा करत नाही आहे. तुम्ही ते काम करा. भैरवी म्हणते, "हा शहाणपणा तू मला शिकवू नकोस. ते मला माहिती आहे. ते मी अगदी नीट केलंय. पण ती सावली तीसुद्धा मानधन घेणार नाही हेही मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगते, की मला काही करून हे टेंडर मला हवंय त्या सावलीला मिळता कामा नये. काहीही कर." तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की सावली खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर जगन्नाथला म्हणते की जगन्नाथ, हे टेंडर आपल्याला खरंच मिळेल ना? आता हे दोघं जण खूप विचार करत असतात आणि जगन्नाथ म्हणतात की नको बाळा एवढा विचार करूस, विठुराया सगळं काही नीट करेल, तू विठुरायावर विश्वास ठेव. कारण हे बघ, काही झालं तरी तो भैरवीच्या हातून तरी स्वतःची सेवा करून घेणार नाही एवढं नक्कीच. आणि तुम्ही इतके खरे आणि प्रामाणिक प्रयत्न केलेत, त्याच्यामुळे हे टेंडर तुम्हालाच मिळणार आहे. कशाला काळजी करतेस? तर मंडळी आता इकडे अबीरला सुद्धा टेन्शन आलंय की खरंच ओवीला हे टेंडर मिळेल ना? तिकडे ओवी, सारंग सगळेजणच एकत्र आलेले असतात. आणि तेवढ्यात आता इकडे ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात सारंग म्हणतो की काय एवढं टेन्शन घेतेस? एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे. ओवीसुद्धा म्हणते की हो, बाबा म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे. हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे. सावली टीचर, काय एवढं टेन्शन घेतेस तू? आणि मंडळी आता सगळेजण सायलीला मोटिवेट करतात बरं का. अभितसुद्धा तेच म्हणत असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की टेंडर हे 12 वाजता निघणार असतं आणि सगळेजण आता इकडे फोन घेऊन बसलेले असतात. 2 वाजता 2 वाजता सगळ्यांचा टेंडर मिळाल्याचा कॉल येणार असतो. आता इकडे सारंग, सावली, अबीर, जगन्नाथ सगळेच थांबले आहेत आणि तिकडे देवाजवळ प्रार्थना मात्र अमृता पण करत असते की काही करून हे टेंडर सावलीलाच मिळू दे, म्हणजे ओवीला गाण्याचा चान्स मिळेल. तर इकडे भैरवी सुद्धा वाट पाहतीये आणि तेवढ्यातच आता भैरवीच्या फोनवरती एक अननोन नंबरचा कॉल येतो आणि भैरवीला वाटतं की अरे वा, आपल्यालाच टेंडर मिळालं. ती पटकन फोन उचलते आणि समोरून म्हणतो की मॅडम, तुम्हाला 5 लाखाचं लोन हवं का? आता ही भैरवी इतकी चिडते आणि म्हणते की मला कोणतेही लोन नको आहे आणि ती फोन कट करते आणि म्हणते काय फालतू लोकांचे फोन येतात आहेत. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की सारंग वगैरे जे आहेत ना, ते सुद्धा फोनची वाट बघतायत, पण कोणाचा काही फोनच येत नाहीये. आणि तेवढ्यात सावलीच्या फोनवरती एक फोन येतो आणि तो म्हणजे त्यांच्या एका स्टुडंटच्या पालकांचा फोन असतो. कारण त्यांचं गुरुकुल बंद असल्यामुळे, मॅडम तुम्ही पुन्हा आता गुरुकुल कधी चालू करणार आहात? कधी मुलांची पुन्हा शिकवणी सुरू होणार आहे? त्याच्या इन्फॉर्मेशनसाठी फोन असतो. आता सावली म्हणते की अरे बापरे, पुन्हा तेच होतंय.
इकडे अमृता वाट बघत असते की कधी फोन येणार आहे, काय होणार आहे. आता ह्या सगळ्यांचं टेन्शनमध्ये तेवढ्यातच त्यांना एक गोष्ट कळते, ती म्हणजे ते टेंडर इकडे भैरवीला मिळालेलं आहे. आता मंडळी, भैरवीला टेंडर मिळाल्यामुळं सावली खूप अपसेट झाली आहे. कारण ओवीचा चान्स गेला आणि इतकी मोठी संधी गेली आहे. तिने खूप प्रयत्न केलेले असतात, प्रॅक्टिस केलेली असते, इतकं छान गाणं बनवलेलं असतं. त्यावर जगन्नाथ म्हणतात की सावली बाळा, जे काही होतं ना चांगल्यासाठीच होतं. विठुरायाने हे टेंडर तुला दिलं नाही, त्यामागे सुद्धा त्याची काहीतरी योजना असणार आहे. आणि आता ओवी सुद्धा म्हणते की सावली टीचर, जगन्नाथ बाबा जे बोलतात ना ते अगदी बरोबरच आहे. हे टेंडर जर आपल्याला मिळालं नाहीये ना, त्यासाठी सुद्धा विठुरायाने काहीतरी वेगळी कल्पना करून ठेवली असणार आपल्यासाठी. आणि तू काही म्हण, जरी आपल्याला टेंडर मिळालं नसलं तरी सुद्धा तिथे गाण्याचा चान्स आपल्याला मिळणार आहे म्हणजे आहे. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर पण आणि विठुरायावरती पण. तर मंडळी, आता ज्या पद्धतीने ओवी बोलते ना, त्याच्यामुळे सारंग आणि हे सगळेजण तिच्याकडेच बघत बसलेत की खरंच म्हणजे असं खूप कौतुक वाटत असतं. आणि सारंगला सुद्धा ओवीकडे बघून सावलीचा भास होत असतो. म्हणजे सावली ज्या वेळेला म्हणजे ज्या पद्धतीने बोलायची ना, त्याच पद्धतीने आता ओवी सुद्धा बोलत असते. तर मंडळी, आता हे टेंडर सावलीला तर मिळालं नाहीये, पण प्रोमोमध्ये तरी असं दाखवलंय की ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये ओवी आणि सायली दोघींनी सुद्धा गाणं गायलेलं आहे. पण आता नेमकं हे सगळं काय होणार आहे, कसं घडणार आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल.